नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आपलं 5वा दिवस आहे केरळ ट्रिपचा आणि आपण निघालो जायला दुसऱ्या लोकेशनवर। तर आपला बॅग वगैरे भरत लावलेल्या, मग घेतल्या बॅग वगैरे भरून, नंतर मग केला मग चेकआउट आणि मग निघालो जायला सीएनजी पंपावर। मग सीएनजी पंपावर पोहोचलो आणि भरली सीएनजी न मग तिथून निघालो तामिळनाडूला निघाला। आपल्याला जायचं डॉनच्या एरियामध्ये। मग बऱ्याच वेळानंतर पोहोचलो डॉनच्या एरियामध्ये। मग इथं पोस्टर लावलेलं होतं न, इथं आपले संघर्ष भाईचं पोस्टर लावलेला, दहशत आहे भाईची पण। मग नंतर इथून निघालो आपण जायला, आपल्याला जायचं मंदिराकडे। मग इथे आईस्क्रीम खायला घेतली आणि मग नंतर मग आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर निघालो जायला। मग आपल्याला जायचं होतं या मंदिराकडे न, झालता आपला जेवणाचा टाइम। तर थांबलेलो इथं, तर भेटला GTAचा प्लेअर। नंतर घेतलं इथं सामान। मग पुढे जाऊन जरा चांगली जागा बघली ना, थांबलो इथं जेवण बनवण्यासाठी। मग भाई लोकही घेतला इथं कांदा वगैरे कापायला न, भाई मस्त की जेवणाला जागा भेटलेली, वारा विरा एक नंबर येत होता इथं। आणि मग इकडे घेतली मग चिकन बनवायला न, भाई चंबाटी कापत MC स्टँड। मग इकडे चंबाटी कापता कापता कवर टकली, ओले पत्त्याने लागली चंबाटीची खाप। नाही साईडला होती चिकन बनवायची प्रक्रिया चालू। मग घेतली चिकन बनवायला येईन, मग चिकन वगैरे टाकली मस्त की। नंतर मग झाला चिकन बनवून। इकडे पोरा सगळी रेडीच होती, कवा जेवण होतंय ना, आपण वाटच बघू होतो। कारण आपल्या पोरांना लय लागलेली भूक ना, आपल्याला पण लागलेली नाही। इथं आपलं कुक 2 दर्शन आणि स्वराज भाई ना, आपण इकडे परत व्हिडिओ। आणि इथं घेतला मग दर्शन भाईने भात बनवायला। आमच्या गँग मधला आमचा दर्शन भाई जेवण बनवणारा मेन माणूस होता, परफेक्ट अंदाज होता जेवण कसं बनवायचं। मग झाला जेवण, मग घेतला जेवण आपण। नंतर मग निघालो जायला, आपल्याला जायचं होतं मंदिराकडे, पण आपण जरा चुकीचं मंदिर सांगितलं, सॉरी गाईज। मग पोचलो आपण सीएनजी पंपावर। मग जरा जेवणाचा टाइम झाला, मग तिथं हॉटेल होतं, मग तिथं गेलो डोसा खायला। आपल्याला काय अंदाज नाही बाहेरच्या जेवणाचा, म्हणून आपण जास्त डोसाच खात होतो। आणि मग घेतला डोसा खाऊन। मग करतो आता व्लॉग एंड, भेटो तर नेक्स्ट व्लॉग मध्ये। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय मित्रांनो।